सूर्यनमस्कार हे एक असं परिपूर्ण आसन आहे. इनफॅक्ट ते एक आसन म्हणण्यापेक्षा मी तर असं म्हणेल की ते एक 12 आसनांचं सेट आहे. सूर्यनमस्कार इज अ सेट ऑफ 12 आसनास. ते आपल्याला परिपूर्ण व्यायाम देणारं आसन याच्यासाठी म्हटलं जातं की कारण ते एक्सटर्नल तसंच सर्व इंटरनल ऑर्गनला अप टू डेट ठेवण्याचं काम करतं. सूर्यनमस्कार करण्याच्या पद्धती आहेत. सूर्यनमस्कार इथे आपण आता प्रॅक्टिकली करणार नाही आहे, पण त्यासाठी मी तुम्हाला एवढं सजेस्ट करू शकतो की तुम्ही सूर्यनमस्कार कसा करावा यासाठी यूट्यूबचा उपयोग करू शकता. आपल्या शरीरामध्ये या दोन्ही लंग्सच्या मध्ये या ठिकाणी एक थायमस ग्लँड नावाची ग्रंथी आहे. आपल्या शरीरात त्या थायमस ग्लँडचं फार महत्त्व आहे. इम्युनिटीच्या दृष्टिकोनातून फार मोठं कार्य आहे. सूर्यनमस्कार केल्याने थायमस ग्लँडची क्षमता वाढते. आपलं थायमस ग्लँड नेमकं काय काम करतं? आपल्या शरीरामध्ये टी लिम्फोसाइट्स, ज्याला आपण टी सेल्स असंही म्हणतो, हे टी सेल्स असतात. या टी सेल्सचं कार्य काय असतं तर आपल्या शरीरावर बाहेरून जो काही अटॅक होतो, जे काही इन्फेक्शन होतं त्याच्याशी लढा देऊन आपल्या शरीराचं रक्षण करणे. आणि ही थायमस ग्लँड नेमकं या टी सेल्सला इन्फेक्शनसोबत फाईट करण्यासाठी ट्रेन करतं. म्हणून आपली थायमस ग्लँडची क्षमता चांगली असली पाहिजे, ती कार्यक्षम असली पाहिजे, ती स्ट्रॉंग असली पाहिजे. आणि त्यासाठी महत्त्वाचं म्हणजे सूर्यनमस्कार आपल्याला फार उपयुक्त आहे. नियमितपणे दररोज 12 सूर्यनमस्कार करायला पाहिजे कमीत कमी. जर इतर आपण काही करत नसलो तर, इतर जर आपण काही आसनांचा अभ्यास करत असलो तर मग कधी आपण 6-8 असेही सूर्यनमस्कार केले तर चालतील. पण माझा नेहमी असा प्रयत्न असतो की खूप सारं सांगून जे कोणालाच करता येणार नाही अशापेक्षा अगदी थोडं नेमकं आणि जे सर्वांना सहज शक्य असेल असंच सांगण्याचा माझा प्रयत्न असतो. सूर्यनमस्कार करायचे नियमितपणे रोज सकाळी पहाटेलाच सूर्योदयाच्या वेळी सूर्यनमस्कार केले पाहिजे. 10-11 वाजता उठून जर तुम्ही सूर्यनमस्कार केले तर त्याचे फायदे तेवढे होणार नाहीत जेवढे अपेक्षित असतात असं म्हणू आपण. सूर्यनमस्कार करावा आणि मग आपली बाकी दिनचर्या करावी. याच्यानंतर मी पुढे प्राणायामावर देखील बोलणार आहे. पण त्यापूर्वी एक थोडासा मुद्दा आणखीन असा घेतो की निरोगी राहायचं आहे, आनंदी राहायचं आहे, हॅपी राहणं फार महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी फक्त व्यायाम किंवा प्राणायाम किंवा आसन किंवा प्राणायामच करून पुरेसं होत नाही, तर आपल्याला आपल्या आहारावरही नियंत्रण करावं लागतं. थोडीशी आपल्याला आपल्या आहाराची सुद्धा काळजी घ्यावी लागते. आपला आहार कसा असला पाहिजे हे योगशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. मी म्हणतो की योगिक लाईफस्टाईल आपण ॲक्सेप्ट केली पाहिजे. आता योगिक लाईफस्टाईल म्हटलं की शब्द मोठा भारी वाटतो. कठीण आहे का असं वाटतं? मुळीच कठीण नाही. भारतीय जीवनशैली म्हणजेच एका अर्थाने योगिक लाईफस्टाईल असं म्हणता येईल आपल्याला. अलीकडे आपण काय करतो आहे, हे जे वेस्टर्न फूड आहे ना, पिझ्झा, बर्गर, केक, पेस्ट्री, याच्यावर फार जास्त भर देतो, जे आपल्या क्लायमेटसाठी, आपल्या लाईफस्टाईलसाठी घातक आहे. मग त्याच्याकडे आपल्याला थोडंसं दुर्लक्ष केलं पाहिजे. आपला आहार षड्रसात्मक असला पाहिजे. 6ही रसांचा त्याच्यामध्ये समावेश असला पाहिजे, ज्याच्यामध्ये आपण अगदी शॉर्टमध्ये बघूया की कडू, गोड, आंबट, खारट, तुरट, तिखट या सगळ्या गोष्टीचा त्याच्यामध्ये समावेश असला पाहिजे. कडू देखील आपल्याला आवश्यक आहे, म्हणून कारल्याची भाजी देखील चवीने खाल्ली पाहिजे. आपण कारल्याची भाजी कसं करतो, मी अनेकांना कारल्याची भाजी करताना बघितलं आहे की ते अगदी मिठामध्ये भिजवून ठेवून मग त्याला छान धुवून काढून मग शिजवताना त्यात खूप सारा गूळ घालून मग ते तयार करतात. खाताना ती स्वीट डिश आहे की भाजी आहे हे कळणार नाही अशा पद्धतीची कारल्याची भाजी आपण खातो. ती तशी आपल्याला अपेक्षित नाही आहे. आपल्याला अपेक्षित आहे की कारल्याचा कडूपणा त्यात असला पाहिजे, तो जाणवला पाहिजे. तुरट खाण्याकडे आपलं थोडंसं कमी प्रमाण आपल्या आहारामध्ये असतं, म्हणून मुळ्यासारख्या गोष्टींचा आपण थोडा जास्त वापर केला पाहिजे. इतरही सगळ्या प्रकारचं प्रमाणशीर आपल्या आहारामध्ये समावेश असला पाहिजे. जेवण केल्याबरोबर आपण लगेचच खूप गार थंड पाणी प्यायला नको, कारण त्याच्यामुळे जठराग्नी शांत होतो आणि आपली पचनक्रिया डिस्टर्ब होते. त्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. खूप सारे जड पदार्थ, तळलेले पदार्थ थोडे अवॉइड केले पाहिजे. स्पायसी पदार्थ अवॉइड केले पाहिजे. जेवल्यानंतर अलीकडे एक नवीन सिस्टम आहे आपल्या कार्यक्रमांमध्ये, आपण पाहतो की तिथे आईस्क्रीमचे स्टॉल असतात. जेवणानंतर आईस्क्रीम खाणे हे अत्यंत चुकीचं आहे, पण आपण ते करतो आणि मग आजार झाले किंवा आपल्याला काही व्याधी झाला तर त्याच्याविषयी ओरडही करतो. म्हणून आपण थोडं स्वतःला सावरलं पाहिजे, स्वतःच्या आहाराकडे थोडं लक्ष दिलं पाहिजे. जे योग्य आहे, जे हलकं आहे तेच आहार आपण घेतला पाहिजे, हे पण फार महत्त्वाचं आहे. आता मी हळूच थोडंसं पुढे वळतो आणि आता पुढचा आपला विषय आहे प्राणायाम.
सूर्यनमस्कारावर मी चर्चा केली. मी 2च गोष्टीवर भर देणार आहे. आसनांपैकी सूर्यनमस्कार आणि प्राणायामामध्ये एक प्राणायामाचा आपण पुढे थोडासा अभ्यास देखील करणार आहे. प्राणायाम अलीकडे तुम्हाला माहिती आहे की अलीकडे एक बहुचर्चित विषय आहे. कोरोना व्हायरसमुळे होणाऱ्या कोविड-19 या आजाराची भीती सर्वांच्या मनामध्ये आहे. आता कोविड-19चा आजार आपल्याला होईल किंवा कोरोना व्हायरसने आपण इन्फेक्ट होऊ असा विचार करून घाबरण्यापेक्षा त्याला समजून घेऊन त्याच्यावर मात करणे जरुरी आहे. आता हा जो आजार आहे कोविड-19, जी माझी माहिती आहे, जी मी वाचलो आहे, आता माझ्यापेक्षा जास्त जे डॉक्टर बोलून गेले त्यांना कदाचित त्याची माहिती असेल, पण माझ्या माहितीनुसार कोविड-19 हा रेस्पिरेटरी सिस्टमवर आघात करणारा किंवा अटॅक करणारा किंवा त्याला दूषित करणारा हा एक आजार आहे. आणि आपल्याला त्या आजारापासून जर बचाव करायचा असेल, त्यापासून आपल्याला स्वतःला जर सेफ ठेवायचं असेल, तर मात्र आपल्याला आपली रेस्पिरेटरी सिस्टम स्ट्रॉंग करावी लागेल. आणि रेस्पिरेटरी सिस्टम स्ट्रॉंग करण्यासाठी प्राणायामापेक्षा किंवा प्राणायामाच्या व्यतिरिक्त म्हणून आपण दुसरा कुठलाही चांगला उपाय मला दिसत नाही. प्राणायाम म्हटलं की आपल्याला अलीकडे हा शब्द खूप पॉप्युलर झालेला दिसतो. दूरदर्शनसारख्या माध्यमातून अनेकदा प्राणायामावर खूप सारी चर्चा किंवा प्राणायामाबद्दल खूप सारी माहिती, प्राणायामाचे खूप सारे प्रकार, त्याची चर्चा येते. हे सगळे वेगवेगळे प्रकार मात्र मी आज काही फारशी विशेष चर्चेत घेणार नाही. पुन्हा कधी वेळ मिळाला तर तेव्हा आपण डिटेलमध्ये नक्कीच बोलू. पण आपली रेस्पिरेटरी सिस्टम स्ट्रॉंग करण्यासाठी आपल्याला प्राणायाम केला पाहिजे आणि तो शास्त्रोक्त पद्धतीने केला पाहिजे. आता प्राणायाम म्हणजे काय असं जर विचारलं तर संस्कृतमध्ये किंवा त्या योगशास्त्रामध्ये त्याची परिभाषा जी दिलेली आहे की तस्मिन सती श्वास प्रश्वास योर्गती विच्छेदः प्राणायामः वगैरे. आपण तेवढ्या डिटेलमध्ये जाऊन विचार करायची आवश्यकता नाही. मी अगदी सोप्या शब्दामध्ये तुम्हाला समजेल अशा स्वरूपात सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. श्वास प्रश्वासाची जी प्रक्रिया आहे ती दोन्ही प्रकारे चालते, ऐच्छिक आणि अनैच्छिक. म्हणजे आपण झोपलेलं असलो, आपलं श्वासप्रश्वासाकडे लक्ष नसलं तरीही आपला श्वासप्रश्वास सुरूच असतो. तोच श्वासप्रश्वास लक्षपूर्वक मन लावून आपल्या नियंत्रणात घेऊन करणे म्हणजे प्राणायाम. म्हणजे मी माझ्या श्वासप्रश्वासावर लक्ष दिलं, विचार केला की मी आता श्वास घेतो आहे आणि मग आता विचार केला की मी आता हळूहळू तो प्रश्वास करतो आहे. प्रत्येक श्वास आणि प्रश्वास माझ्या नियंत्रणात आहे म्हणजे मी प्राणायाम करतो आहे असा त्याचा अर्थ होतो. मन लावून श्वासाशी जोडून श्वासोश्वास करणे म्हणजे प्राणायाम असं आपल्याला म्हणता येईल. प्राणायाममध्ये 2 शब्दांचा जोड आहे, प्राण आणि आयाम. त्यातील प्राण म्हणजे सूक्ष्म वायव्य शक्ती, जी आपल्या शरीरामध्ये जी की वायुशक्ती, सूक्ष्म शक्ती, ऑक्सिजनच्या रूपामध्ये म्हणा किंवा इतर कुठल्या स्वरूपामध्ये असेल ती. आणि आयाम म्हणजे त्याचं नियमन किंवा त्याचा विस्तार करणे. तुम्हाला माहिती असेल की योगिक भाषेमध्ये आपण आपलं आयुष्य कसं काउंट करतो. जनरली आपण आपलं आयुष्य वर्षांमध्ये काउंट करतो, पण योगिक भाषेमध्ये आपलं आयुष्य काउंट केलं जातं श्वासप्रश्वासाच्या संख्येमध्ये. असं म्हटलं जातं की आपल्या भाषेत आपण असं म्हणतो की याला 50 वर्षाचं आयुष्य मिळालं असेल देवाकडून किंवा याला 60 वर्षाचं मिळालं असेल. आपण योगिक भाषेमध्ये जर बोललो तर असं म्हणू की याला 1 करोड श्वासप्रश्वासाचं आयुष्य मिळालं आहे. तुम्हाला एक उदाहरण देतो मी. तुम्हाला माहीत असेल की आपल्या मोबाईलची जी बॅटरी असते की नाही, त्या बॅटरीची लाईफ कशी कॅल्क्युलेट केली जाते. बॅटरीची लाईफ कॅल्क्युलेट केली जाते त्याच्या चार्ज आणि डिस्चार्ज होण्याच्या. एक बॅटरी बनवली आणि सांगितलं की ही बॅटरी 100 वेळा रिचार्ज करून डिस्चार्ज केल्या जाऊ शकते, मग याची लाईफ संपेल. आता जर माझा वापर जास्त असेल तर मी ते 100 वेळा चार्ज आणि डिस्चार्ज लवकरच 2 महिन्यात 4 महिन्यातच करेन. पण जर माझा वापर कमी असेल तर मला ती लवकर चार्ज करण्याची गरज पडणार नाही, म्हणजे मग ती बॅटरी माझी जास्त दिवसपर्यंत चालेल. आता मला जर 1 करोड श्वासप्रश्वास मिळाला आहे, ते उदाहरण घेऊ आपण. आणि आता माझे 1 करोड श्वासप्रश्वास मला कसे संपवायचे हे माझ्या हातात आहे. प्राणायाम केल्याने आपण श्वासप्रश्वासाचं नियमन करतो, आपला श्वासप्रश्वास लयबद्ध होतो आणि आपल्या श्वासप्रश्वासाची गती थोडी कमी होते. तुम्ही पहा, आजारी माणसाचा श्वासप्रश्वास थोडासा फास्ट चालतो, पण निरोगी आणि नॉर्मल असेल व्यक्ती तर त्याचा एक स्थिर आणि एक लयबद्ध श्वासप्रश्वास असतो. म्हणून आपले श्वासप्रश्वास आपल्याला जर व्यवस्थित वापरता आले तर आपण आपलं आयुष्य वाढवू शकतो. असं म्हटलं जाते की जुन्या काळामध्ये जे ऋषीमुनी होते ते 200-250-250 वर्षापर्यंत जिवंत राहत असत. ते कशाच्या आधारावर?
कारण ते आपल्या श्वास प्रश्वासाचं नियमन करत असत, आपल्या त्या सूक्ष्म अवयव शक्तीचा विस्तार करत असत आणि आपलं आयुष्य वाढवत असत. प्राण्यांमध्ये तुम्ही पहा, ज्यांचे श्वास प्रश्वास फास्ट चालतात ना, त्यांचं आयुष्य कमी आहे. सर्वात जास्त आयुष्य आहे कासवाचं, टर्टाईस. कारण तो एकदा श्वास घेतल्यानंतर अर्धा तासपर्यंत सुद्धा पाण्यात राहू शकतो आणि मग नंतर दुसरा श्वास त्याला घ्यायची गरज पडते. तो आपले श्वास प्रश्वास खूप हळूहळू यूज करतो असं म्हणूया आपण. म्हणून श्वास प्रश्वासाचं नियमन केल्याने आपल्या शरीरामध्ये सगळे जे काही आहे, आपले जे काही सिस्टम जोडलेले आहेत, ब्लड सर्क्युलेशन असेल, रेस्पिरेटरी सिस्टम असेल, डायजेस्टिव्ह सिस्टम असेल, ह्या सगळ्या सिस्टमला त्याचा फायदा होतो. नियमन केलं, श्वास प्रश्वास, लांब श्वास घेतला, पूर्ण प्रश्वास केला तर आपल्या ब्लडमध्ये भरपूर प्रमाणामध्ये ऑक्सिजन मिक्स होतो आणि त्याचा आपल्याला सगळ्या सिस्टीमसाठी उपयोग होतो. आयुष्य आपलं वाढतं. आणि म्हणून श्वास प्रश्वास करणे, आपल्या लंग्सला स्ट्रॉंग करणे, आपली इम्युनिटी वाढवणे, हे सगळं आपल्याला प्राणायाम मिळवून देतं. आणि आजच्या काळामध्ये जे कोविड-19चा जो काही धोका निर्माण झालेला आहे, त्याच्यावर मात करण्यासाठी सुद्धा आपल्याला प्राणायाम फार उपयोगाचा ठरतो. वेगवेगळ्या पद्धतीने टी व्हीवर किंवा व्हॉट्सअपवर असे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणायाम सांगितले जातात. टी व्हीवर किंवा व्हॉट्सअपवर पाहून प्राणायाम शक्यतोवर करू नये असं माझं मत आहे. कारण ते आपण योग्य रीतीने करतोय की नाही हे आपल्याला कळत नाही आणि अनेकदा त्यातून फायदा होण्याच्या ऐवजी त्यातून नुकसानच होण्याची शक्यता असते. म्हणून एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीच्या जवळ किंवा एखाद्या सुशिक्षित किंवा ट्रेंड अशा योगा ट्रेनरच्या समवेतच आपण प्राणायाम केला पाहिजे. त्याच्याशी नीट समजून घेऊन आपल्या स्वतःमध्ये करेक्शन्स करून प्राणायाम केला पाहिजे. प्राणायाम वेगवेगळ्या पद्धतीने करतात. त्यातल्या एका प्रकाराचं मी आज थोडीशी चर्चा करेल आणि तुम्हाला त्याचा थोडासा मी समजावून सांगण्याचा किंवा अभ्यासित देण्याचा प्रयत्न करेल. तो म्हणजे सर्वांनी करण्यायोग्य असलेला प्राणायाम आहे अनुलोम विलोम प्राणायाम. बाकीचे प्राणायामाचे जे प्रकार आहेत ते आवश्यकतेनुसार, जसं भस्त्रिका प्राणायाम आहे, आपण हिवाळ्यामध्ये थोडा अधिक करतो. शीतली प्राणायाम असेल तर आपण त्याचा उन्हाळ्यामध्ये जास्त अभ्यास करतो. बाकी जे प्राणायाम असेल तर ते आपण विशिष्ट व्याधी असेल, थायरॉइड ग्रंथीसंबंधी समस्या असेल तर त्या संबंधामध्ये करतो. हे सगळे प्रकारचे प्राणायाम वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत. कपालभाती प्राणायाम म्हणून एक प्रसिद्ध आहे. पण कपालभाती मुळात प्राणायाम म्हणण्यापेक्षा जे 6 क्रिया आपल्या योगशास्त्रामध्ये सांगितल्या त्यातील एक ती शुद्धिक्रिया आहे. म्हणून प्राणायाम करण्याच्या पूर्वी कपालभाती ही शुद्धिक्रिया करायला पाहिजे आणि मग प्राणायाम करायला पाहिजे. अनुलोम विलोम प्राणायाम हा सर्वांनी करण्याचा आहे. म्हणजे कुठलाही तुम्हाला त्रास असेल, हाय BP वगैरे असेल तरीही सुद्धा अनुलोम विलोम जर तुम्ही शांतपणे आणि मन लावून केला तर त्यातून कुठलाही अपाय होत नाही. म्हणून तोच एक प्राणायाम मी थोडासा या समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. अतिशय सिंपल असा तो प्राणायाम आहे. बसण्याची पोझिशन मला माहीत आहे की एक सरळ बसलं पाहिजे, पाठीचा कणा नीट सरळ असेल अशा पद्धतीने. शक्यतोवर पद्मासनात बसलं पाहिजे. पद्मासनात शक्य नसेल तर मांडी घालून बसलं तरी चालेल. प्राणायाम सकाळच्या वेळेलाच केला पाहिजे कारण ती अगदी उत्तम वेळ मानली जाते. संध्याकाळच्या वेळेलाही करता येतं, पण सर्वात चांगली वेळ जर कुठली असं म्हटलं तर ती सकाळची वेळ म्हटलं जातं. प्राणायाम सकाळी करायला पाहिजे. मग मांडी घालून किंवा पद्मासनामध्ये आपण बसल्यानंतर आपल्या डाव्या हाताची ध्यान मुद्रा करायची. ती आपल्या गुडघ्यावर ठेवायचं, डावा हाताचा मनगट, शरीर सरळ असेल. उजव्या हाताची प्रणव मुद्रा करायची. प्रणव मुद्रा म्हणजे अंगठा फ्री असतो आणि मधली 2 बोटं फोल्ड झालेली असतात आणि शेवटची 2 बोटं फ्री असतात. याला प्रणव मुद्रा असं म्हटलं जातं. मग आपल्याला अनुलोम विलोम करत असताना एक लांब श्वास घ्यायचा, डीप ब्रीथ ज्याला आपण म्हणू ते करून घ्यायचं, श्वास सोडून द्यायचा आणि मग या हाताचा उपयोग करत अनुलोम विलोम करायला सुरुवात करायची. अंगठ्याने आपण पहिले आपली उजवी नासिका बंद करायची. डाव्या नासिकेने श्वास घ्यायचा. डाव्या नासिकेने श्वास घेतल्यानंतर डावी नासिका बंद करायची, काही क्षण थांबायचं. मग उजवी नासिका ओपन करायची आणि उजव्या नासिकेतून बाहेर प्रश्वास करायचा. प्रश्वास केल्यानंतर पुन्हा दोन्ही नासिका बंद करायच्या आणि काही वेळ थांबायचं. आता जर टेक्निकल वर्ड्समध्ये सांगायचं म्हटलं तर डाव्या नासिकेने पूरक करायचं. पूरक केल्यानंतर दोन्ही नासिका बंद करून थोडा वेळ थांबायचं, त्याला आपण अंतरकुंभक असं म्हणणार. मग उजव्या नासिकेने रेचक करायचं. रेचक केल्यानंतर श्वास बाहेरच थांबवून ठेवणार, त्याला आपण बहिर्कुंभक असं म्हणणार. आणि मग बहिर्कुंभक केल्यानंतर मग उजवीकडनं श्वास घ्यायचा आणि डावीकडनं सोडायचा. अतिशय सरळ सोपी अशी प्रक्रिया आहे. डावीकडून घ्यायचा, उजवीकडून सोडायचा, उजवीकडून घेतलेला श्वास डावीकडून सोडायचा, असं करत राहायचं. असं करत असताना अधिक काही नियम आहेत. श्वास घेण्याची आणि श्वास सोडण्याची गती याला बंधन आहे. टेक्निकली जर बघितलं तर श्वास प्रश्वास करत असताना किंवा अनुलोम विलोम करत असताना 1-1-2-1च्या प्रमाणामध्ये ते केलं पाहिजे. आता 1-1-2-1चं प्रमाण काय ते नीट समजून घ्या.
समजा आपण श्वास घेतो ती एक मात्रा, समजा मला श्वास घ्यायला, उदाहरण सांगतो की श्वास घ्यायला 4 सेकंद लागत असतील, तर 4 सेकंदाची माझी एक मात्रा होईल. आणि 4 सेकंद मी श्वास घेईन, एक मात्रा मला श्वास घ्यायचा आहे, एक मात्रा मला तो आतमध्ये थांबवून ठेवायचा आहे, 2 मात्रा मला प्रश्वास करायचा आहे. म्हणजे मी 4 सेकंदात श्वास घेतला, 4 सेकंद आतमध्ये थांबवून ठेवला आणि सोडत असताना मात्र तो मी मुद्दाम हळूहळू हळूहळू सोडला आहे, जेणेकरून मला जास्त वेळ लागला पाहिजे, 8 सेकंद लागले पाहिजे अशा पद्धतीने. आणि श्वास हळू सोडताना मी माझ्या लंग्सनी त्याला कंट्रोल करेन, हळूहळू श्वास बाहेर पडला पाहिजे, त्यामुळे माझ्या लंग्सचा सुद्धा व्यायाम होईल, लंग्सला सुद्धा मी कंट्रोल करू शकेल अशा पद्धतीने. आणि बाहेर सोडल्यानंतर मी पुन्हा 4 सेकंद तो थांबवून ठेवणार. परत एकदा मी समजावून सांगतो अगदी शॉर्टमध्ये की मी 4 सेकंदाची एक मात्रा म्हणून 4 सेकंद श्वास घेणार, दोन्ही नासिका बंद करून 4 सेकंद अंतरकुंभक करणार, मग दुसऱ्या नासिकेने श्वास सोडत असताना अगदी हळूहळू तो 8 सेकंदापर्यंत सोडणार आणि 8 सेकंद श्वास सोडल्यानंतर मग मी तो श्वास बाहेरच थांबवून ठेवणार, बाहेर 4 सेकंद म्हणजे एक मात्रा थांबवून ठेवणार. याला म्हणतात 1-1-2-1च्या प्रमाणामध्ये प्राणायाम करणे किंवा अनुलोम विलोम करणे. अनुलोम विलोम करत असताना आपलं लक्ष आपल्यासोबत पाहिजे, आपल्या श्वासावर पाहिजे. इकडे अनुलोम विलोम सुरू आहे आणि मनात दिवसभर काय करायचे याचे विचार सुरू असतील तर तो योग्य प्राणायाम होत नाही. अगदी सुरुवातीला ज्याने सरांनी सांगितलं की योग म्हणजे जोडणे, योग म्हणजे मनाला शरीराशी जोडणे, हा महत्त्वाचा भाग आहे. आसन करताना सुद्धा आणि प्राणायाम करताना सुद्धा आपलं मन जर आपल्यासोबत नसेल तर मग त्याला काही अर्थ उरत नाही. म्हणून अनुलोम विलोम करत असताना प्रत्येक श्वासावर आपलं मन असलं पाहिजे. प्रत्येक श्वास मी घेताना तो श्वास मी बघितला पाहिजे, मला विचार केला पाहिजे की या श्वासासोबत एक विश्वातील अलौकिक ऊर्जा माझ्या शरीरामध्ये प्रवेश करते आहे. जेव्हा मी प्रश्वास करतो तेव्हा मी असा विचार केला पाहिजे की प्रश्वासासोबत माझ्या शरीरातील सर्व नको असलेले तत्त्व बाहेर टाकले जातात, सर्व दुःख बाहेर टाकले जातात, सर्व नकारात्मक विचार बाहेर टाकले जातात. आणि प्रत्येक श्वास आणि प्रश्वास मनाला आणि शरीराला एक ताजेपणा, एक प्रसन्नता देतो. त्याचा अनुभव करत करत अनुलोम विलोम करायला पाहिजे. रस्त्यावर कुठेही बसून, जसं त्या मॅडम सांगत होत्या की लोक प्राणायाम करतात, हे चुकीचं आहे, त्याने फायदा होत नाही. नीट पूर्णपणे मन ओतून शांत वातावरणामध्ये सकाळच्या वेळेला, सूर्योदयाच्या वेळेला जर प्राणायाम केला आणि आपलं मन पूर्ण आपल्या श्वासासोबत असेल तर मात्र त्याचे खऱ्या अर्थाने आपल्याला लाभ मिळतात. म्हणून प्राणायाम करत असताना इतरही प्रकारचे प्राणायाम आहेत, पण त्याची माहिती घेऊनच आपण करावं असं माझं सजेशन असेल. अनुलोम विलोम प्राणायाम मात्र मी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला कळला असेल, समजला असेल, तुमचे कन्सेप्ट क्लिअर झाले असतील तर तुम्ही निश्चित करा. ह्या 2 गोष्टी आपल्याला करायच्या आहेत आवर्जून. एक तर सूर्यनमस्कार करायचा आहे आणि दुसरं म्हणजे अनुलोम विलोम हा प्राणायाम करायचा आहे. ह्या 2 गोष्टी जरी आपण करायला सुरुवात केली, सूर्यनमस्कार तर 12 आसनांचा संच आहे, त्याच्यामध्ये शरीरातल्या सर्व अवयवांचा व्यायाम आहे. आणि प्राणायाममध्ये आपण आपल्या रेस्पिरेटरी सिस्टमला स्ट्रॉंग करणार आहे, ज्याच्यामुळे आपल्याला खऱ्या अर्थाने आजच्या काळात जी दहशत निर्माण झाली आहे कोरोना व्हायरसची, त्याच्यापासून आपण स्वतःचा बचाव करू शकतो. मित्रांनो, मला माहिती आहे की ऑनलाईन खूप साऱ्या गोष्टी प्रॅक्टिकेबल नाही आहेत, पण जेवढं शक्य असेल तेवढं सांगण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करतो आहे. इम्युनिटी वाढविणे किंवा कुठल्या तरी रोगापासून आपल्याला मुक्तता मिळवणे एवढेच योगाभ्यासाचे फायदे नाही आहेत. यापेक्षा अनेक फायदे आपल्या योगाभ्यासाचे आहेत आणि त्यातले काही फायदे असे आहेत की ज्याला आपण योगाभ्यासाचा बाय प्रोडक्ट असंही म्हणतो. योगाभ्यास केल्याने तन आणि मन दोन्हीचंही स्वास्थ्य प्राप्त होतं. तन, शरीर तर स्वस्थ होतंच, पण मनसुद्धा प्रसन्न होतं, पॉझिटिव्हिटी वाढते, अनेक प्रकारच्या वाईट गोष्टींची समज यायला लागते. मी आताच बोललो की नाही, योगाभ्यासाचा काही बाय प्रोडक्ट्स आहेत. मी नेहमी असं पाहतो की आता मी तुम्हाला सांगितलं की एक मित्रमंडळाच्या मार्फत आमच्या इथे आम्ही 18 वर्षांपासून योगाचे वर्ग चालवतो. आमच्या योगासनाच्या वर्गामध्ये अनेक लोक येतात, नवीन लोक जॉईन होतात, तेव्हा आम्ही त्यांना कधीच काही असे विचारत नाही किंवा कधी काही सांगत नाही की का हो तुम्ही टोबॅको च्युईंग करता का, तंबाखू खाता का, स्मोकिंग करता का, काही ड्रिंक्स वगैरे घेता का, असं कधी विचारत नाही. घेत असतील तर तुम्ही तंबाखू खाणं सोडून द्या, तुम्ही ड्रिंक्स घेणं सोडून द्या, तुम्ही स्मोकिंग करणं सोडून द्या, असंही आम्ही आमच्या वर्गात कधी बोलत नाही. पण आमच्या वर्गात येणारे जे योग साधक असतात ते 2 महिने 3 महिने योगाच्या वर्गाला आल्यानंतर ते स्वतःहून आम्हाला सांगतात. ते असं म्हणतात की सर मैंने खर्रा खाना छोड़ दिया. बोले ऐसे क्यों? बोले आजकल इच्छा ही नहीं होती है. हा त्याच्यात झालेला जो बदल असतो ना, ते फळ आहे योगाभ्यासाचं. अनेकांनी आपल्या वाईट सवयीवर विजय मिळवला,
काल परवाचीच गोष्ट आहे, आमच्या वर्गामध्ये एकाने सांगितलं की सर हम नॉनवेज बहुत खाते थे, हमारा घर में उसका प्रमाण बहुत था, लेकिन आजकल इच्छा नहीं होती तो हम बहुत ही कम, नहीं के बराबर नॉनव्हेज खाते हैं. हे कोणी सांगितलं? हे मी सांगितलं का? मी नाही सांगितलं. त्यांना दुसरं कोणी पण नाही सांगितलं. पण तो योगाभ्यासाला नियमित येतो. योगाभ्यासामध्ये जे काही त्याच्या आतमध्ये घडतं, तो जर मन लावूनपणे प्राणायाम करत असेल तर त्याच्यामध्ये आपोआपच हे बदल होतात. हे बदल आपल्याला अपेक्षित आहेत. आणि म्हणून जीवन खऱ्या अर्थाने आनंदी आणि सुखी बनवायचं असेल तर योगाभ्यासाशिवाय दुसरा कुठलाच मार्ग चांगला नाही असं मला म्हणावंच वाटेल. आणि तसं जर मी म्हणत असेल तर ती अतिशयोक्ती होणार नाही असं मला वाटतं. आपण आपल्या सगळ्या वाईट सवयींवर जर विजय मिळवला, उशिरा उठण्याची सगळ्यात वाईट सवय आजकाल पसरत चालली आहे आणि त्यासाठी आजकालची तरुण पिढीच फक्त जबाबदार नाही, तर मी असं म्हणेल की काही अंशी पालक देखील जबाबदार आहेत. तेही त्या गोष्टीकडे सिरियसली पाहत नाहीत. आणि त्यासाठी सर्वांनी या गोष्टीकडे थोडं लक्ष दिलं पाहिजे. आपल्या घरात जे काही मुलं बाळं असतील त्यांना आपण लवकर उठण्याची सवय लावली पाहिजे. त्यांचं आपल्याला आयुष्य जर हॅपी करायचं असेल, त्यांना जर आपल्याला जीवन सुखमय आणि निरोगी द्यायचं असेल तर त्यांना त्यांच्या मनाच्या विरुद्ध थोडीशी पनिशमेंट करून सुद्धा आपल्याला चांगल्या सवयी लावता आल्या पाहिजे. जर आपण खऱ्या अर्थाने सुखी जीवन जीवन सुखमय असणे, आनंदी असणे हे कुणाला नको आहे? हे आपल्याला हवंच आहे ना. आणि मग जर असं जीवन आपल्याला मिळालं असेल तर मग नक्कीच असं म्हणावं लागेल. मी एका आरतीमध्ये एक ओळ ऐकली, त्यात असं म्हटलं होतं की वारी वारी जन्म मरणा ते वारी, हारी पडलो आता संकट निवारी. म्हणजे आता हे जन्म मरणाच्या फेऱ्यातून मला आता मुक्त कर, नको आता मला हा जन्म पूर्ण. त्याच्या अपोजिट मला एक आणखीन ओळ अशी आठवते की या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. म्हणतो की जन्म मरणाच्या वारीतून मुक्त कर म्हणण्यापेक्षा हे जीवन इतकं सुंदर आणि आवडीचं आणि आनंदी असलं पाहिजे की हे जगणं पुन्हा पुन्हा मिळावं अशी आपली इच्छा झाली पाहिजे. आणि म्हणून या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे अशी म्हणण्याची इच्छा व्हावी. तुम्हा सर्वांना ती इच्छा व्हावी अशी माझी इच्छा आहे. आणि त्या दृष्टिकोनातून योग आणि प्राणायाम आजच्या आयुष्यामध्ये, आजच्या काळामध्ये, आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये, कोविड-19च्या दहशतीमध्ये अत्यंत आवश्यक आहे. आता मी माझ्या स्पीचच्या थोडासा शेवटच्या भागाला येतो. एक छोटासा संदेश आहे. तो संदेश असा आहे, समाधानाय सौख्याय निरोगत्वाय जीवने योगमेवाभ्यसेत प्राज्ञा यथाशक्ती निरंतरम. मित्र, याचा अर्थ असा आहे की जीवनामध्ये समाधान, सुख आणि निरोगत्व प्राप्त होण्यासाठी जे प्रज्ञावान असतात, जे खरे शहाणे असतात, ते नियमितपणे, यथाशक्तीच का असेना पण नियमितपणे योगाभ्यास करतात. आणि मला खात्री आहे की माझ्या या आजच्या वेबिनारमध्ये कनेक्ट झालेले सर्व लोक निश्चितच प्रज्ञावान आहेत, समजदार आहेत आणि म्हणून जीवनात निरोगी राहण्यासाठी ते नियमितपणे योगाभ्यास करतील अशी मला खात्री वाटते. मी सर्वांना किंवा या वेबिनारच्या माध्यमातून सर्वांना असा एक मेसेज देऊ इच्छितो की आमच्या योग मित्र मंडळाचं ध्येय किंवा उद्दिष्टच आहे निरोगत्वासाठी असणे. आयुष्य निरोगी असेल तर जीवनातला आनंद आहे. नाहीतर आपल्याकडे कितीही प्रॉपर्टी आहे, कितीही पैसा आहे, पण जर कुठली व्याधी असेल तर जीवन नकोसं होऊन जातं. मग प्रॉपर्टीपेक्षा आपल्याला हेल्थ ही जी सगळ्यात महत्त्वाची मोठी प्रॉपर्टी आहे ती मिळवण्याकडे वळलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्नशील असलं पाहिजे. शेवटी समाधानी, सुखी आणि निरोगी जीवनाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद सर, बहुत ही उपयुक्त ऐसी आपने इन्फॉर्मेशन हमें दी है, इसके लिए मैं आपको धन्यवाद करता हूँ. अब हम आगे बढ़ते हैं हमारे तीसरे वक्ता की तरफ, जो है सौ अरुणाताई भोंडे. अरुणाताई भोंडे यह योगा ट्रेनर और एक साहित्यिक है. समाज सेवा ये इनका एक पसंदीदा क्षेत्र है जिसमें वो बहुत सा काम कर चुके हैं. इन्होंने मराठी में काव्य लेखन तथा स्फुट लेखन तथा अनेक कार्यक्रमों का संचालन और आयोजन भी किया है. तो ऐसे इस प्रतिभाशाली अरुणाताई भोंडे की तरफ हम चलते हैं और मैं उनसे अनुरोध करता हूँ कि वो अपनी स्पीच को शुरू करें. नमस्ते, मैं अरुणा भोंडे आपको प्रणाम करती हूँ. सबसे पहले योग गुरु को मैं योग गुरु को विराजित करती हूँ. यहाँ आए हुए सभी सम्माननीय अतिथि को मैं हार्दिक शुभेच्छा देती हूँ और
आज इस कार्यक्रम में मुझे बोलने का अवसर दिया है। आयोजकों को मैं धन्यवाद देती हूँ। पांडे सर और जयाताई ने आपको बहुत महत्वपूर्ण इंफॉर्मेशन दी है योग के बारे में, क्योंकि योग आज के जमाने में बहुत ही महत्वपूर्ण है। आजकल हम देख रहे हैं कि स्पर्धा बढ़ रही है, कंपटीशन बढ़ रही है, हम निराश है और निराश